ठीक आहे, ती स्क्रीन दिसते ना? हो सर दिसते. ठीक आहे, लक्ष जातं नाही. आता एक बघ, हा पाहिजे मी एक प्रोजेक्ट घेतोय बघ. हा, स्टॉप झाले. स्टॉप झाली. 1 मिनिट. आता हो सर दिसते. ठीक आहे, मी काय एक प्रोजेक्ट घेतोय सिंपल. ठीक आहे, एक जावा प्रोजेक्ट. ठीक आहे, त्या जावाच्या प्रोजेक्टला आपण नेम देऊ. काय शिकतो आपण सध्या, हे आपला सिंटॅक्सच देतो मी, फक्त सिंटॅक्स देतो. ठीक आहे, सिंटॅक्स दिला, त्याच्यानंतर मी काय केलं, फिनिश केलं. दिसतंय, एक प्रोजेक्ट क्रिएट केला मी सिंपल. दिसतंय इथं प्रोजेक्ट मध्ये काय केलं मी, एसआरसी वर राईट क्लिक केला, एक पॅकेज घेतलं. ठीक आहे, पॅकेजला नाव दिलं मी कोर जावा. पॅकेजचं नाव, प्रोजेक्टचं नाव कायम जॉईंटच असतं इथं, म्हणजे जॉईंट आहे, मध्ये स्पेस येत नाही नावाच्या मध्ये, कळलं का? जर स्पेस दिला तर बघा एरर येतो. दिसतंय, स्पेस येत नाही, तुम्ही अंडरस्कोर यूज करू शकता नेम कन्व्हेन्शन वापरण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा मी एक प्रोजेक्ट क्रिएट केला आणि प्रोजेक्टमध्ये एक पॅकेज क्रिएट केला. कोणतं, कोर जावा नावाचं. आता मला याच्यामध्ये एक क्लास क्रिएट करायचा. ठीक आहे, मी काय करतो, आधी 3 क्लासेस क्रिएट करून घेतो. जर आता 3 चालले तर 3, तुम्ही मल्टिपल किती पण वापरू शकता. ठीक आहे, एक क्लास करून घेतो बघा बाबा, क्लास 1. ठीक आहे, क्लास 1 फिनिश. ठीक आहे, अजून एक घेतो, क्रिएट करतो, न्यू, दुसरा क्लास, क्लास 2. ठीक आहे, फिनिश. त्याच्यानंतर अजून एक घेतो बघा, मी पॅकेज वर क्रिएट करतोय, हा प्रत्येक क्लिक करतोय. त्याच्यानंतर काय करतोय, न्यू, न्यू, एक क्लास 3. ठीक आहे, 3 क्लासेस घेतले तर. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करतोय, अजून एक क्लास घेतो. ह्या 3 क्लासेस मध्ये काय येतात, समजा आता एकामध्ये काही समथिंग मेथड्स येतात, दुसऱ्यामध्ये काही समथिंग मेथड्स येतात, आणि तिसऱ्यामध्ये समथिंग मेथड्स आहेत. ठीक आहे, आणि मी काय करतोय, एक अजून ह्याच्यातलाच यूज करू आपण. 1 क्लास मधून काय करायचं, ह्या फर्स्ट आणि सेकंड नावाच्या दोन्ही क्लासेस मधल्या मेथड्स का आपल्याला काय करायचं आता, ऍक्सेस करायचे होता. किंवा ह्या 3 क्लासेसच्या मेथड्स येतात, 3 क्लासेस येतात, त्या 3 क्लासेसच्या सगळ्या मेथड्स आपल्याला ऍक्सेस करायच्या एका अजून एका क्लासमध्ये. किंवा जो क्लास आहे, त्या 1 मध्ये आपल्याला 2 च्या क्लासेस मेथड्स यूज करायचे, आणि परत ह्याच 1 मध्ये ह्या 3 च्या पण मेथड्स ऍक्सेस करायचे. तर कशा करणार, तर त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून, सिंपल ऑब्जेक्ट क्रिएट करून त्याचे मेथड्स वगैरे तुम्ही ऍक्सेस करू शकता. तर मी काय करतो, आता स्पेसिफाय कन्फ्युज नाही करत, डायरेक्टली एक चौथा क्लास घेतो, त्या चौथ्या क्लासमध्ये ह्याच्यामधल्या सगळ्या मेथड्स कॉल करतो. ठीक आहे, आता मी आधी ह्याच्यामध्ये मेथड्स लिहून घेतो फक्त. ह्याच्यामध्ये मग कुठं मेन मेथड नाही दिसतीये, फक्त काय आहे, पॅकेज नेम आहे, आणि त्याच्यानंतर काय, त्याच्यामध्ये एक आपण नॉर्मल एक क्लास डिक्लेअर केलेला फक्त आहे, क्लास 3, क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3. ठीक आहे, तर मी क्लास 1 मध्ये काय करतो, मेथड्स लिहितो. आता मेथड्स क्लासच्या आतमध्ये येतात. ठीक आहे, काय समजा आपण मेथड लिहायचे आपल्याला क्लासमध्ये, आपलं कॅल्क्युलेशनच एक्झाम्पल घ्यायचं, अरिथमेटिकचं वगैरे. हो सर. ठीक आहे, ठीक आहे, 1 मध्ये काय करू आपण, 1 मध्ये आपण सगळे ऍडिशनचे घेऊ, 2 मध्ये सबट्रॅक्शनचे घेऊ, किंवा हा सबट्रॅक्शनचे घेऊन 3 मध्ये आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे, मी क्लासला रिनेम करतो एकदा फक्त. रिनेम कसं करणार, राईट क्लिक करायचं, रिफ्रॅक्टरच्या नंतर इथं रिनेम. ठीक आहे, ऍडिशन नावाचा क्लास क्रिएट करतो, सिंपल, कन्फ्युजनच नको. अरिथमेटिक करू, अरिथमेटिक करतो. ठीक आहे, अरिथमेटिक चेंज झालं दिसतंय. दुसरे आपण वेगळे घेऊ डायरेक्टली अरिथमेटिक. अजून कोणते कोणते ऑपरेटर्स असतात, लॉजिकल, रिलेशनल. हा लॉजिकल.
फिनिश झालं. काय सांगते बाय कन्व्हेन्शन टाईप युजली स्टार्ट द अप्पर क्लास लेटर. ओके, कॅपिटल लेटर. ठीक आहे, झालं लॉजिकल. अजून एक कोणतं करायचं आहे? रिलेशनल ऑपरेटर. ठीक आहे. आता अरिथमेटिक तुम्हाला एक सांगा एक्झाम्पल. अरिथमेटिक मध्ये कोणते कोणते ऑपरेटर्स येतात? आता मी मेथड्स हे करतो. ऍडिशन इथला. आता ह्याच्यातलं जे एखादी मेथड लिहिली, समजा आपल्याला पाहिजे काही, तर डायरेक्टली कॉल केल्याच नंतर आपल्याला इथं वर्क करून डायरेक्टली तिकडे आन्सर गेलं पाहिजे ना रिटर्न. जर इथलचं आन्सर इथेच राहिलं तर तिकडे आपण समजा एखाद्या गोष्टीला कॉल केलं तर त्याचं आन्सर जे इथे येणार आहे, समजा ऍडिशन करायची, कॅल्क्युलेटर वापरतो आपण. कॅल्क्युलेटरला आपण बघा ना, त्या दोनच व्हॅल्यू देतो, किंवा एक ऍडिशन म्हणजे एक फर्स्ट व्हेरिएबल, सेकंड व्हेरिएबल, आणि मध्ये एक सिम्बॉल पास करतो. त्याला आपण एक इन्स्ट्रक्शन कोणतं देतो त्या प्लसने, किंवा कोणतं फंक्शन करायचं, म्हणजे अरिथमेटिक मधलं ऍडिशन करायचे की कोणतं. तर बाय डिफॉल्ट ते कसं चालतं, फक्त आपण नंबर्स पास करतो. ठीक आहे, तर आन्सर आपल्याला ते आणून देतं, बरोबर आहे. मग तसंच आपल्या ह्या क्लासमध्ये आपल्याला फक्त मेथड्स लिहायचे आता, आणि जे आन्सर येणार आहे त्याचं ते आपल्याला रिटर्न करायचंय. कुठे रिटर्न करायचंय? जिकडून त्या मेथडला कॉल येईल. कॉल येईल म्हणजे काय, दाखवतो एकदा. एक मेथड लिहितो मी. आता ऍडिशन आहे, तर एका दोन व्हेरिएबलचं ऍडिशन केलं समजा, ठीक आहे. तर ते समजा कॅल्क्युलेशन असू द्या. जर आता फ्लोट व्हॅल्यू असेल तर दोन फ्लोटचं व्हॅल्युएशनचं कॅल्क्युलेशन म्हणजे ऍडिशन केली तर ते फ्लोटच येणार आहे. ठीक आहे. तर समजा दोन इंटिजर व्हॅल्यूचं ऍडिशन केलं तर ते इंटिजर मध्ये येणार आहे. आपण इंटिजर घेऊ. तर आता इंटिजर रिटर्न करायचं म्हणलं तर आपल्याला जे रिटर्न टाईप आहे ते काय वापरायला लागेल? इंटिजर. तेच जर आपल्याला फ्लोट वापरायला लागेल तर मेथडचा आपला रिटर्न टाइम काय वापरायला लागेल आपल्याला? फ्लोट. फ्लोट म्हणजे कशी? फ्लोट व्हॅल्यू माहिती आहे कशी असते? म्हणजे ते डेसिमल पॉईंट्स मध्ये असतात. समजा पॉईंट. डेसिमल पॉइंट मध्ये असते सर. राईट. मला मी फ्लोट करू का इंटिजर करू? ठीक आहे, फ्लोट करतो मी. ठीक आहे, फ्लोट ऍडिशन. ठीक आहे. आता ऍडिशन मध्ये आता बरं, म्हणजे ऍडिशन करायची म्हटलं समजा एक दोन किंवा तीन व्हेरिएबलचीच असेल ना. तर आता आपण दोन हो वापरत सर. होतो, तर इथे तीन करून बघू. ठीक आहे, इंट, सॉरी आता फ्लोट आहेत ना, फ्लोट ए कॉमा फ्लोट बी कॉमा फ्लोट सी. ठीक आहे. आता ह्या मेथडच्या आतमध्ये आपल्याला काहीतरी लिहायचं आहे. आता काय लिहायचं आपल्याला? तर आता ह्याचा आन्सर आहे. आता आपल्याला काय पाहिजे? आपल्याला ह्याचे ऍडिशन पाहिजे. ठीक आहे, तर मी फर्स्टली असं पण करू शकतो. एक व्हेरिएबल घेतला मी अजून, फ्लोट ऍडिशन किंवा आन्सर. ठीक आहे, इथे काही पण देऊ शकतो मी. तर कारण व्हेरिएबल डिक्लेअर आहे, मी काही पण नाव देऊ शकतो. ठीक आहे, पण मी आन्सर करतो इक्वल टू. काय करायचं आपल्याला? आता हे फ्लो ए व्हेरिएबल्स बी प्लस सी. ठीक आहे, झालं. आता काय करायचं आपल्याला? रिटर्न करायचे काय तरी. मग ह्याचा आन्सर रिटर्न करायचे. आपलं सगळे आन्सर कशात आहे? आन्सर एएनएस नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले. तर रिटर्न फक्त एएनएस केलं. सिंपल. आता ह्या एएनएस मध्ये बाय डिफॉल्ट काय गेलं? इथं तीन व्हेरिएबल्स आले. समजा तीन व्हेरिएबल्स, हा 10 आहे, हा 10 आहे, हा 10 आहे. इथं 13 काय झालं? ह्याची ऍडिशन झाली. ती स्टोअर कशात झाली? या आन्सर नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाली. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण काय केलं? आन्सर आहे रिटर्न केला. रिटर्न केला म्हणजे आता काय, जिथून कॉल येईल, म्हणजे कुणी पण कॉल करू दे, मग ह्या लॉजिकल रिलेशनल मध्ये कॉल करू द्या, लॉजिकल मध्ये करू द्या, किंवा कुणी पण कॉल करू द्या ह्या मेथडला ऑब्जेक्ट यूज करून. ते काय बाय डिफॉल्ट काय करणार आहे? त्या त्या गोष्टींचा आन्सर हे करणार आहे, आणि त्या आन्सर काय करणार आहे? रिटर्न करणार आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट काय करतंय? ते ऍडिशन रिटर्न करतंय. दिसतंय? आता आपण आधी काय वापरत होतो? आपण डायरेक्टली इथं रिटर्न वापरत होतो, असं बरोबर ना? ह्याचा आणि याचा एकच मिनिंग आहे. फक्त प्रॉब्लेम काय, आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. ठीक आहे, म्हणजे एक मेमरी क्रिएट करतोय एक्स्ट्रा, आणि इथं आपण मेमरी क्रिएट नाही करत एक्स्ट्रा. कळलं? पण ते त्याच फ्लोने ठेवतो आपण. आन्सर रिटर्न केलं. आता जिकडून कॉल येणार आहे त्यावेळेस रिटर्न होणार आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला व्हॅल्यू टाकायची गरज आहे का? इथं आला ए ची व्हॅल्यू टाक, बी ची व्हॅल्यू टाक, गरज आहे का? नाही. प्रत्येक वेळेस आपण तिथून ज्यावेळेस कॉल करेल, तुम्ही काही पण व्हॅल्यू द्या, ते फक्त ऍडिशन आणून देईल. ठीक आहे, जसं आता अरिथमेटिक झालं. आता अरिथमेटिक साठी आपण आधी यूज करून बघू. आता मी काय करतो, ह्याच्यामध्ये एक कॅल्क्युलेशन्स म्हणून
क्लास घेतो. ठीक आहे. इथे क्लासला काही पण नाव देऊ शकता तुम्ही किंवा ऑपरेशन्स म्हणून देतो. ऑपरेशन्स. ठीक आहे. त्यात मेन मेथड घेतो, ती पण नाही घेत, डायरेक्टली मी आधी क्रिएट करतो मग घेऊ आपण. हा पण एक रॅन्डम क्लास आहे. या पब्लिक क्लासच्या आतमध्ये आपल्याला एक मेथड लिहायची. कोणती मेथड असते आपली? पब्लिक स्टॅटिक void main. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये काय स्ट्रिंग args आर्ग्युमेंट्स आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट. झालं. पब्लिकचं पी स्मॉल पाहिजे. ठीक आहे. आता काय केलं मी, एक क्लास घेतलाय, त्या क्लासच्या आतमध्ये काय केलंय, एक मेथड घेतली फक्त पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. तशा बाकीचे मेथड होते तशीच ही पण मेथड आहे, फक्त मेन मेथड आहे. तर मग हा स्टार्टिंग पॉईंट आहे आपला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, मला ह्या तिन्ही क्लासच्या मेथड्स पाहिजे. मला अरिथमेटिकच्या ऑपरेटर्स म्हणजे अरिथमेटिक कॅल्क्युलेशन करायचं असेल, जसं की अरिथमेटिक म्हणजे समजा ऍडिशन करायचं असेल, सबट्रॅक्शन करायचे असेल, मल्टिप्लिकेशन. आता आपण ह्या अरिथमेटिक मध्ये फक्त एकच मेथड लिहिली आहे. तर तुम्ही इथे किती पण मेथड लिहू शकता. जसं मी अशी ऍडिशन केली फ्लोटची, तसं तिथे इंटिजरची पण करू शकतो, किंवा ऍडिशन आहे तर इथे सबट्रॅक्शन पण करू शकतो. ठीक आहे. सबट्रॅक्शन आन्सर मध्ये काय करायचे, फक्त इथं काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे, इथं ऍडिशन होणार आहे. जसं कॉल करताल ते आन्सर रिटर्न होणार तुम्हाला. काय केलंय का दुसरं नाही, फक्त मेथड्स लिहून ठेवलेत. ठीक आहे. आता मला फक्त काय करायचं, त्या अरिथमेटिक ऑपरेटर्स मधले आपल्याला काय करायचं, मेथडचा ऍक्सेस करायचा. सिम्पल आहे. तर आता मेथड तिकडचे ऍक्सेस करायचे, तर ऑब्व्हियसली आपल्याला पण आधी व्हॅल्यू पास करावं लागेल त्यांच्यासाठी, बरोबर आहे. पण डायरेक्टली ऍक्सेस करायचे तर तुम्ही डायरेक्टली आधी ऑब्जेक्ट क्रिएट करून ठेवू शकता, म्हणजे जसं की अरिथमेटिक. ठीक आहे. ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू अरिथमेटिक. हा झाला त्या क्लासचा ऑब्जेक्ट. आता ह्या ऑब्जेक्टने काय झालं, त्याच्या सगळ्या गोष्टीच आपल्याला ऍक्सेस झाल्या. डॉट ऍडिशन आले. आता इथं बघा व्हॅल्यू पास करायला सांगता येते, दिसतंय इथं 0 0 आले बाय डिफॉल्ट. आता हे बाय डिफॉल्ट 0 0 होते, पण आपल्याला काय करायचं, आता ह्या जागेवरती आपल्याला रन टाइमला ऍक्च्युअल टाइमला हे करायचं, आपल्याला व्हॅल्यू पास करायचं. मग काय करणार त्यासाठी, आता रन टाइमला व्हॅल्यू पास करायचं तर स्कॅनरचा आपण ऑब्जेक्ट बनवतो. स्कॅनर काय आहे, क्लास आहे. कशासाठी वापरतो आपण, रन टाइमला इनपुट देण्यासाठी. ठीक आहे. न्यू स्कॅनर, त्याचा ऑब्जेक्ट बनवला म्हणजे त्या स्कॅनर क्लासच्या मेथड्स वापरता येतात आपल्याला इनपुट घेण्यासाठी. आणि ते कनेक्ट जर ह्या कीबोर्डला कनेक्ट करायसाठी आपण काय वापरतो, सिस्टीम इनपुट. कशातून देणार, कीबोर्ड मधूनच देणार ना. Yes, sir. ठीक आहे. झालं. आता स्कॅनर क्लास कोणत्या पॅकेज मध्ये येतो, इनपुट Util package. जावा डॉट, बघा तिथं पॅकेज Util. युटिल डॉट. आता मला माहित नाही हा स्कॅनर क्लास आहे कोणता, मी फक्त स्टार वापरतोय तिथं, त्यातल्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतात युटिल नावाच्या पॅकेजचा. आलं का, गेले. तिथं मी स्कॅनर बाय जर स्टार वापरला ना, डॉट स्टार, तर सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतात. जर फक्त स्कॅनरचा वापरायचं असेल तर काय वापरणार, स्कॅनर. कळलं. डॉट स्टार वापरलं तर त्या युटिलच्या सगळे क्लासेस ऍक्सेस होणार. त्याच्यानंतर काय केलं, आता आपल्याला व्हेरिएबल पास करायचं. मग आता ए बी सी डी तुम्ही इथे काही पण देऊ शकता, जसं ए बी सी डी तसं आपण असं पण देऊ शकतो की बाबा इंट 1 किंवा एक्स वाय झेड घेतो आपण. एक्स इज इक्वल टू काय करायचं, आता इंट व्हॅल्यू पास करायची का फ्लोट पास करायची तिकडे, त्या मेथड Float, मध्ये. sir. इथं मेथड मध्ये फ्लोट आहेत ना. हो.
बाय डिफॉल्ट आपल्याला इथं काय पास करावं लागेल, फ्लोट व्हॅल्यू ना. मग फ्लोट करायसाठी काय कशात घेतात, फ्लोट फ्लोट ठीक आहे, ए नको एक्स करतो. तुम्ही व्हेरिएबल्स काही बी देऊ शकता, व्हॅल्यूज डायरेक्टली पास होतात, त्याचा काही विषय नाही. तुम्ही नाव नेम काही शोधू शकता, फक्त इथे जे पास करताल इथालचे आणि इथालचे सेम पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये स्टोअर होणारी व्हॅल्यू इकडे जाणार आहे. इकडे ह्यामध्ये तुम्ही इथे ए लिहा, बी लिहा, सी लिहा, काही पण लिहा, काही फरक नाही पडत. ठीक आहे. एक्स मध्ये कसं करणार आता, मग जर ह्याची कोणती मेथड आहे स्कॅनर क्लासची ज्याने फ्लोट व्हॅल्यू आपण हे करतो, सी Next float. डॉट, झाली नेक्स्ट फ्लोट. हो सर. तसंच आता अजून कशासाठी घ्यायला लागेल, फ्लोट एक्स वाय इज इक्वल टू सी डॉट आली. नंतर एक अजून फ्लोट झेड इज इक्वल टू सी डॉट. ठीक आहे. आता काय करतो मी, सिम्पल ह्याच्यामध्ये काय करतो मी, रन टाइमला व्हॅल्यू मी फक्त इथे काय पास करणार आता, एक्स कोमा वाय कोमा झेड, सिम्पल. आता ह्या ऑब्जेक्ट डॉटने आपण ह्या ऍडिशनला डायरेक्टली जर कॉल करायचं असेल तर फक्त मेथडचं नाव आणि त्याचे पॅरामीटर पास करायला लागतात. पण आता ह्या ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला ह्या अरिथमॅटिक ह्याचे म्हणजे ही मेथड्स ऍक्सेस करायचे, ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची ते आपल्यावरती आहे. ठीक आहे. तर मग आता ह्या ऑब्जेक्ट डॉट ह्या ऍडिशन नावाची आपण मेथड कॉल केली. आता ह्याला व्हॅल्यू कशी गेल्या इकडं, ह्या अरिथमॅटिकला इथे व्हॅल्यू कुठून आल्या, ज्या आपण रन टाइमला इथं पास करणार आहेत ना, ही इथे इथे इथे. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला एक मेसेज द्यायला लागेल की काहीतरी टाईप करायचं ना आपल्याला. सिंपल एक मेसेज द्यायचा, एंटर दी 3 नंबर. तुम्ही काय पण देऊ शकता याच्यात मध्ये इथे. ठीक आहे. सर आपण तिकडे ए बी सी हे यूज केलंय, मग आपण इथे एक्स वाय झेड हे पण यूज करू शकतो का? काही पण, हा तुमच्या ह्याने नाव यूज करू शकता. आता हे असं पण यूज करू शकता तुम्ही की बाबा फर्स्ट एंटर दी 3 नंबर, तर त्याच्याऐवजी असं वापरू शकता, एंटर फर्स्ट किंवा एंटर दी एक्स किंवा हा एक्स व्हॅल्यू. ठीक आहे. असं पण देऊ शकता. अदरवाईज तुम्ही असं लिहू शकता, एंटर फर्स्ट नंबर. ठीक आहे. फर्स्ट नंबर घेतल्याच्या नंतर तुम्ही इथं परत दुसऱ्यांदा, आता हा बघा ह्याने कनेक्ट केलं, हा एक्स मध्ये स्टोअर केला दिसतोय. त्याच्यानंतर तुम्ही परत लिहू शकता, एंटर सेकंड नंबर, एंटर दी सेकंड. हे आपल्यासाठी आहे सेकंड नंबर, कॉपी. त्याच्यानंतर अजून थर्ड, सेकंड नंबर घेणार तो नंतर, आणि नंतर तुम्ही इथे हे पण वापरू शकता, एंटर द थर्ड, थर्ड नंबर. त्याच्यानंतर आता एंटर केलं, एंटर केल्याच्या नंतर काय होणार आहे, त्या मेथडला कॉल जाणार आहे, बरोबर आहे. पहिल्यांदा स्टार्टिंग होणार इथून, पहिल्यांदा क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होणार, नंतर स्कॅनर क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट होणार, हा एस सी. ठीक आहे. एक नवीन मेमरी, त्या स्कॅनर क्लासच्या सगळ्या मेथड्स काय होणार आपल्याला ऍक्सेसिबल होणार. त्याने आपण काय केलं मग, नंतर एक मेसेज प्रिंट केला की एंटर दी फर्स्ट नंबर, ही मेसेज प्रिंट होणार. नंतर काय केलं आपण, हा मेसेज प्रिंट झाला की आपण एक व्हॅल्यू पास केली. ह्या मेथडनी काय झालं, एक व्हॅल्यू पास घेतली त्याने, कनेक्ट करून व्हॅल्यू घेतली, पण ती कशा स्टोअर केली, एक्स मध्ये. त्याच्यानंतर परत काय केलं, एक मेसेज आपण एंटर सेकंड नंबर, हा ऍज इट इज दिसणार. परत काय होणार आहे, नेक्स्ट फ्लोट, ह्याने काय केलं, परत अजून एक व्हॅल्यू घेतली, व्हॅल्यू पास केल्यानंतर ती कशात गेली, वाय मध्ये. त्याच्यानंतर परत आपण मेसेज टाकला, एंटर थर्ड नंबर, हा शो होणार आहे. नंतर परत कर्सर येणार तिथं, त्याच्यामध्ये परत आपण काय टाकणार आहे, एस सी डॉट नेक्स्ट इंट मध्ये परत कनेक्ट होणार आपल्या कीबोर्डला. आणि त्याच्यानंतर आपण फ्लोट व्हॅल्यू परत पास करणार, ती कशा स्टोअर होणार आहे, झेड मध्ये. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग आपण काय केलं, त्या मेथडला कॉल केलं. मी सिंपल हा काढतो. ठीक आहे. आता आपण फक्त व्हॅल्यूज घेतले, आता अजून मेथडला कॉल नाही दिला, काय नाही दिला. ठीक आहे. आता हा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टने त्या मेथडला कॉल करायला लागेल ना. आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचे का ऍडिशन करायचे, समजा ऍडिशन करायचे, ऑब्जेक्ट डॉट, बघा इथं ऍडिशनचं आलं दिसतंय. आणि इथं बघा तिन्ही गोष्टीचं ऍडिशन, फ्लोट ए, फ्लोट बी, फ्लोट सी. ठीक आहे, दिसतंय. हो सर. हो सर. आता तुम्ही काय केलं, इथं 3 व्हेरिएबल डिक्लेअर केलं, एक्स वाय झेड. ते बघा बाय डिफॉल्ट एक्स वाय झेड ला गेलं, दिसतंय. घेतलं, मी ऍड केलं का तिथं काय, नाही.
आता ह्याच्यातलं आन्सर तर येणार आहे, पण ते ह्या आन्सर ह्याच्यात येणार आहे, पण हे दिसणार नाही ना, हे आलंय पण इथे कोणी घेणार नाहीये. तो घेऊन आलाय पण कोणतरी घेणार पाहिजे ना. मग एक तर तुम्हाला एक ऑप्शन आहे, तुम्ही डायरेक्टली सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट मध्ये डायरेक्टली कॉल करायची मेथड, जेणेकरून त्याचं जे आन्सर येणार आहे ते डायरेक्टली कुठं दिसेल, मॉनिटरला दिसेल. ठीक आहे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट काय करतो, फक्त कन्सोल आपली काय असते गोष्ट दाखवतो. मग आपल्याला आन्सर कन्सोलला दाखवायचं असेल, ह्या ह्या ऑब्जेक्ट ह्या म्हणजे ह्या मेथडला कॉल केलेलं, तिकडून काय आणलंय ते फक्त दाखवायचं असेल. समजा पार्सलवर पार्सल घेऊन आलो, तो फक्त दाखवायचं असेल तर टेम्पररी, ते स्टोअर नाही करायचं आपल्याकडं, तर दाखवण्यापुरतं आपण बघू शकतो ना जाऊन. तर ते दाखवण्यासाठी आपण सिस्टीम डॉट प्रिंटएल मध्ये टाकतोय. ते जर स्टोअर करायचं असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला कशात एक फ्लोट नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट करायला लागेल, फ्लोट आन्सर किंवा फ्लोट ऍडिशन असं इक्वल टू, आणि ही काय करायला लागेल, ऑब्जेक्ट डॉट त्या मेथडला कॉल करा. मग ही ऍडिशनचं काय करावं लागेल, ही ऍडिशन आपल्याला ह्या सिस्टीम डॉट 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 प्रिंटएल मध्ये प्रिंट करायला सेम, बट फक्त काय, तर एक मेमरी क्रिएट करून होत आहे. ह्याचा ना ह्याचा हे पण प्रिंट करतंय, फक्त हे टेम्पररी मेमरी मध्ये टेम्पररी दाखवतोय, फक्त स्टोअर नाही करते. पण इथे काय करतो आपण, एक मेमरी क्रिएट करतोय ऍडिशन नावाची, म्हणजे एक व्हेरिएबल क्रिएट करतोय. ठीक आहे. त्या व्हेरिएबलच्या जागेवरती आपण ह्याची व्हॅल्यू टाकतोय, कशाची, जी की तिकडून ऍडिशनचे ह्यांची ऍडिशन येणार आहे ना इथून. इथे बघा रिटर्न होतंय, रिटर्न आन्सर, रिटर्न काय होणार आहे आपलं, आन्सर रिटर्न. आन्सर मध्ये काय स्टोअर होतंय, ए प्लस बी प्लस सी. ए प्लस बी प्लस ऍडिशन आन्सर मध्ये आहे. आन्सर मध्ये काय होतं, रिटर्न होतंय आन्सर. आन्सर रिटर्न आलं, रिटर्न आलं म्हणजे इकडे आलं, इथं आलेच नंतर ते कशात आलं, इथून कॉल केलं तर मग ह्या स्टेटमेंट मध्ये आलं. ठीक आहे. मग ते कशा स्टोअर केलं आपण, ह्या ऍडिशन मध्ये. नंतर आपण ऍज इट इज प्रिंट केलं, दिसतंय ऍडिशन, नुसतं ऍडिशन पास केलं, मग त्याच्या मेमरीच्या इथे जाऊन त्या काय करणार आहे, तो आपले व्हॅल्यू घेऊन येणार आहे. ऍडिशन मध्ये काय स्टोअर आहे, आपण जे 3 व्हेरिएबल इथून पास करणार आहे, हा 1, हा सेकंड, हा थर्ड, तर तो तिकडे जाणार, इथे आला, इथे ए बी सी मध्ये, त्याच्यानंतर त्याने ऍडिशन केली, रिटर्न केलं आन्सर, इथे आलं, इथे आल्याच्या नंतर परत आपण ते कशात टाकलं, ऍडिशन मध्ये टाकलं. ऍडिशन मध्ये टाकल्यानंतर ऍडिशन आपण प्रिंट केली. अदरवाईज अनदर वे डायरेक्टली काय केलं आपण, सेम कॉलच केलंय आपण, इथं पण तेच केलंय, इथं पण तेच केलंय. पण आन्सर जे व्हेरिएबल मध्ये स्टोअर करत होतो, नंतर प्रिंट करत होतो, तर डायरेक्टली काय केलं, डायरेक्टली कन्सोलला दाखवलं, तिकडलं आलेलं डायरेक्ट घेतलं आणि ते मॉनिटरला डायरेक्ट पुढे दाखवलं आपल्याला. कळलं, दोन्हीचा डिफरन्स कळला ह्याचा आणि ह्याचा. पायल कळलं का? हो सर. ठीक आहे, आता रन करू. हम्म. झालं, कन्सोल ओपन आलं. फर्स्ट काय झालं, अरिथमेटिक त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. मेन मेथड मध्येच येणार ना फर्स्ट सगळ्यात, जिथं मेन मेथड, मेन मेथड आलं, अरिथमेटिकचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. अरिथमेटिक ऑब्जेक्ट मध्ये त्याच्या मेथड्सला सगळ्या जागा भेटली. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणती लाईन आली, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल मध्ये एंटर द फर्स्ट नंबर, दिसतंय. आता बघा इथे कर्सर आलाय लगेच, दिसतंय का. तिथं हे नसतं नेक्स्ट, म्हणजे काय म्हणतात त्याला, तर ती आपण वापरली नसते ना, एस सी डॉट नेक्स्ट नेक्स्ट फ्लोट, सॉरी, तर तिथं कर्सर आलं नसतं. मी फर्स्ट व्हॅल्यू टाकतो समजा 25. ठीक आहे. आता एंटर करतो बघा, त्याच्यानंतर सेकंड लाईन झाली, एंटर केलं. सेकंड लाईन काय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल मध्ये एंटर द सेकंड नंबर. परत कर्सर आला सेकंड मध्ये, मग सेकंड नंबर पास करतो मी 15. तरी पण नंतर थर्ड काय आलं लाईन नंतर, त्याच्या खाली काय आहे, एंटर द थर्ड नंबर. मग आता परत मी एंटर द थर्ड नंबर करतो. ठीक आहे. काय 27 करतो. ठीक आहे, दिसतंय ना. आता हो आपण सर. हा इथे एंटर द थर्ड नंबर, आता ह्याने काय केलं, आपण थर्ड नंबर मी हे केले. आता त्याच्यानंतर डायरेक्ट काय, डायरेक्ट कॉल जातोय, दिसतोय. ही डायरेक्ट कॉल करतोय ना आपण त्या मेथडला. हो. आता एक्स मध्ये गेला 25, वाय मध्ये गेला 50, बरोबर. आणि इथे बघा इथे दिसतंय झेड मध्ये गेला लास्ट नंबर 27. डायरेक्ट इथे कॉल होणार आहे, कॉल आल्यानंतर आन्सर येणार ऍडिशन मध्ये, आणि ऍडिशन मधून आन्सर काय होणार, डायरेक्ट प्रिंट होणार आहे. प्लस परत त्याच्यानंतर अजून एकदा कॉल जाणार आहे, व्हॅल्यू सेम येतात,
स्टोअर येतात एका एका व्हेरिएबलमध्ये, एक मेमरीमध्ये, परत तेच सेम व्हॅल्यू घेणार आहे आणि सेम आन्सर होणार आहे. ठीक आहे. आता ह्याचा आन्सर कसं येणार आहे मी सांगतो. आपण डबल कोट्समध्ये जे देईल ते ॲज इट इज होणार आहे. मी काय करतो इथं लिहितो, द ॲडिशन ऑफ 3 नंबर्स आर, फक्त कोलन देतो. आता त्याच्यानंतर आता हे करून काय करायचंय, ऍडिशन पण करायचंय. मग फक्त इथं प्लस का दिलंय मी, तर बाबा हे पण तू ऍड त्याला अटॅच कर, फक्त हे ऍज इट इज प्रिंट कर आणि फक्त ऍडिशनची व्हॅल्यू त्यात ऍड कर. ठीक आहे, जे ऍडिशन येणार आहे. आणि इथे बघ, इथे डायरेक्टली काय होणार आहे, डायरेक्ट आन्सर प्रिंट होणार आहे जे येणार आहे ते. ठीक आहे, करू ना आता. बघा आता एंटर करतो फक्त मी, 3 व्हॅल्यू पास केलेत, बघ ते डायरेक्ट आन्सर आणून देणार आपल्याला. आता बघ इथं फर्स्टली तर काय केलं, फ्लोट घेतल्यामुळे बघा इथं पॉईंट मध्ये आन्सर आलं, दिसतंय 67 म्हणजे बघ काय 67.0 पॉईंट का आला, तर आपण इथं फ्लोट वापरलाय. कळलं? हा सर. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आन्सर बघा झाला. आता इथे काय केलं आपण, हा कोड आपण नंतर अपडेट केला. इथं आता अजून हे नाही केलं, रिटर्न रन करावं लागेल ना आपल्याला. रन करतो डबल. आपण हे स्टेटमेंट नंतर लिहिलं ना. फर्स्ट नंबर ऍड करतो 25, सेकंड करतो 26, थर्ड करतो 45.2552. आता बघ काय आलं. फर्स्ट आन्सर द ऍडिशन ऑफ द 3 नंबर्स आर 96.52.004. ठीक आहे. त्याच्यानंतर बघ सेम आन्सर आहे, फक्त इथे आन्सर प्रिंट झाले आणि हे आपलं ऍज इट इज पुढचं बघा इथपर्यंत ऍज इट इज प्रिंट झालं, दिसतंय. तुला प्रांजल हे कळलं का, की जे डबल कोट्स मध्ये देतोय ना ते आपल्याला ऍज इट इज पुढे दिसतंय का? पण विदाउट डबल कोटचा एखादा व्हेरिएबल किंवा एखादा ऑब्जेक्ट पास केला तर त्याचे ऍड्रेस किंवा त्याची व्हॅल्यू घेऊन येते. ठीक आहे, तर ह्याच जागेवरती जर आता तू बघ, मी तुला सांगतो. आता हा ऑब्जेक्ट म्हणजे इथे पण एक मेमरी क्रिएट होती ना. बघा आता इथे काय होते. आता हे लास्ट आन्सर बघा फक्त. फर्स्ट नंबर 25. लास्टला बघ काय आलं, हे दिसतंय का पुढे, खोर खोर हे त्याचं आन्सर आलं. हे पुढं हा तो ऍड्रेस आहे त्या ऑब्जेक्टचा. कळलं? आता ह्याचा हॅश कोड पण बघता येतो. बघ इथं दिसला हॅश कोड. आलं? येस सर. तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करताय किंवा व्हेरिएबल क्रिएट करताय, तर बाय डिफॉल्ट एक मेमरी क्रिएट करताय तुम्ही. ठीक आहे, कळलं? हो सर. आता जसं ह्याचं केलं तर तसं समजा रिलेशनल मधली एखादी मेथड आहे तर सेम येणार त्याचं पण. रिलेशनल मध्ये एक मेथड लिहितो मी समजा सेम ॲज इट इज, की अजून एक मेथड समजा आता रिलेशनल ऑपरेटर्स जे म्हणजे ऑपरेटर्स यूज केल्याच्या नंतर त्याचं जे आन्सर येतं ते कोणत्या ह्याच्यामध्ये येतं, कोणत्या डेटा टाईप मध्ये येतं, बुलियन मध्ये. बुलियन मध्ये. मग आता जे आपल्याला रिटर्न काय करायला लागेल, बुलियन व्हॅल्यू रिटर्न करावं लागेल ना. मग मेथडचं रिटर्न टाईप आपल्याला बुलियन वापरावं लागेल, बरोबर. बुलियन. आता काय कोणतं रिलेशनल ऑपरेटर वापरायचं, ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन. हा, किंवा इक्वल इक्वल टू. येस. हा. मग इक्वल 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 टू वापरायचं. मी आता हे नाव देतो फक्त ना आपल्याला मेथडला, ते तुम्ही काही पण देऊ शकता. ठीक आहे, इक्वल टू. ठीक आहे, किंवा चेक इक्वल असेल तो, चेक इक्वल. ठीक आहे. आता दोन रिलेशन आपण दोन ह्याच्यामध्ये चेक करतो ना आपण, की दोन व्हेरिएबल्स मध्ये कंपॅरिझन करायचं असेल तर दोन माणसं पाहिजे किंवा दोन व्हेरिएबल्स पाहिजेत ना. ठीक आहे, मग तुम्हाला आता दोन नंबर्स इक्वल आहेत का, समजा इंटेजर आहेत किंवा फ्लोट आहेत, कोणते पण येतात, तर त्यासाठी दोन व्हेरिएबल्स घ्यावे लागतील ना. मग कोणते व्हेरिएबल्स असतील, इंटेजर घ्यायचं का फ्लोट घ्यायचं का कोणतं घ्यायचं. इंटिजर घेऊया सर. काय करतो, इंट नंबर 1 करतो फक्त. ठीक आहे, नंबर 1 कोमा इंट
नंबर 2. ठीक आहे. मेथड आहे, मेथडच्या आतमध्ये आता आता आपल्याला काय रिटर्न करायचंय, हे दोन आहेत ना इक्वल इक्वल टू आहेत का, मग काय करावं लागेल, एक तर एक व्हेरिएबल घ्यावं लागेल, त्यात स्टोअर करावं लागेल, किंवा डायरेक्ट रिटर्न स्टेटमेंट वापरून त्याचं म्हणजे इक्वल इक्वल टू साईन यूज करून कर. दोन वे येतात. फर्स्ट काय, एक बुलियन, कारण त्याचा आन्सर बुलियन मध्ये येणार आहे, राईट. बुलियन आन्सर इक्वल टू काय करावं लागेल, नंबर 1 इक्वल इक्वल टू नंबर 2, राईट. आणि नंतर मग एक रिटर्न काय करावं लागेल, रिटर्न आन्सर, असं करावं लागेल. ठीक आहे. अदर वे डायरेक्टली हे न रिटर्न करता फक्त काय करणार, रिटर्न वापरणार, मेमरी क्रिएट न करता, कारण मेमरी एक ऍड होती ना, आपण एक व्हेरिएबल क्रिएट केला, मग एक मेमरी ऍड झाली, मग डायरेक्टली इथं असं वापरू शकतो, रिटर्न काय रिटर्न करायचे, नंबर 1 इक्वल इक्वल टू नंबर 2. मग डायरेक्टली रिटर्न होणार आहे, जे आन्सर मध्ये स्टोअर होतं ना त्या मेमरीमध्ये, तर डायरेक्ट रिटर्न होणार आहे. मग आता ह्याचं जे आन्सर काय येणार आहे बाय डिफॉल्ट, नंबर 1 आणि नंबर 2 हे आपण जे पास करणार रन टाइमला, ते बरोबर आहेत का नाही ते चेक करणार आहे, बरोबर. आता ते नंबर 1 आणि नंबर 2 पास करायला लागणार आहेत आपल्याला, तर ते कुठून येणार, जिकडून त्या मेथडला कॉल येणार आहे तिकडून ते नंबर 1 आणि नंबर 2 येणार आहेत, आणि त्याचा आन्सर इथं चेक होणार, ते राईट असेल तर तिकडे ट्रू और फॉल्स डायरेक्टली दिसणार आपल्याला. ठीक आहे. आता मग आपण ऑपरेशन्स मध्ये आलो. ठीक आहे. आता मला काय करायचे, आता हे दोन नंबर समजा एक्स आणि वाय आहेत ना, जे पास केले ते चेक करायचे की ते इक्वल टू आहेत का नाही, किंवा ठीक आहे फ्लोट येतात तर मी दुसरे व्हेरिएबल डिक्लेअर करतो. इथं ते कमेंट आउट करू हे, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन नाही व्हायचं. ठीक आहे. आता हा कोड काहीच हे नाही, आपण डायरेक्टली मेन मेथड मध्ये लिहितोय असंच आहे. ठीक आहे. कमेंट आउट केला मग त्याचा यूज नाही होणार आपल्याला. आता मला काय करायचं आहे, रिलेशनल क्लास मधली मेथडला कॉल करायचं आहे, म्हणजे ही मेथड आपल्याला यूज करायची दोन व्हेरिएबल्सला. तर मी फर्स्टली तर काय करतो, एक काम करतो मी, दोन व्हेरिएबल्स मध्ये दोन हे घेतो, आधी इनपुट घेतो ना, आपल्याला इनपुट लागेल ना. तर मी इनपुट घेण्यासाठी आपण फर्स्टली काय घेतो, पहिल्यांदा तर आपण कन्सोलला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला काय वापरायला लागेल, काय, एंटर दी नंबर 1 आणि बट आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट पण क्रिएट करावं लागेल ना. पण नंबर पास करून आपण मेमरी क्रिएट करून नंतर पण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो ना. आपण मेथड ऍक्सेस नाही करू शकत, पण आपण व्हेरिएबल तर डिक्लेअर करू शकतो ना, तोपर्यंत आपल्याला कोणत्या व्हॅल्यू पास करायचे ते. ठीक, इथं आपण केलं ठीक आहे, पण तसं पण करू शकतो, पण आपण असं नाही करू शकत की बाबा आधी स्कॅनर क्लास इकडे वापरून मग इनपुट घेऊन मग करू शकतो. ठीक आहे. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला नंबरचं व्हॅल्यू आपण तसं स्टोअर करतोय ना मेमरीमध्ये. एंटर द नंबर 1 असं केलं, मेसेज प्रिंट केला, आणि मग आपण स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट केला. ठीक आहे. स्कॅनर सी इक्वल टू न्यू स्कॅनर, इथे काय येईल, ठीक आहे. आता एस सी डॉट नेक्स्ट इंटनी आपण घेतलं असतं, आलं. आता ह्याने काय इनपुट घेणार आहे ते, पण ते आपल्याला स्टोअर करायचं कशात तरी. मग मी काय करतो, फक्त आता इंटिजर आहे ना आपला नंबर 1 आणि नंबर 2, मग इंट नंबर 1 इक्वल टू, आता इथं मी काय बी वापरू शकतो, नंबर 1 किंवा कॅपिटल नंबर 1, असं मॅटर नाही करत आहे. ते ज्यावेळेस तुम्ही कॉल करताल त्यावेळेस फक्त ते सेम आलं पाहिजे, हे इथालचे ते. ठीक आहे. काय झालं आता? हा, इथे एस गेला ना. ठीक आहे. परत मी दुसरं वापरतो. आता काय, सेकंड नंबर प्रिंट करायचा ना, मग एंटर, सॉरी द्यायचा आहे ना, एंटर दी नंबर 2. नंबर 2 पास करायचा आहे, तो कसा स्टोअर करायचा आहे, नंबर 2 मध्ये.
इक्वल टू परत काय येणार इथं SC डॉट नेक्स्ट इंट पास करायचं आहे ना इंटिजर. असे पण तुम्ही किती पण घेऊ शकता, नंबर 3 नंबर 4 असे किती पण घेऊ शकता. सध्या आपण 2च वापरतोय तर 2च घेतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार आहे, आता त्या मेथडला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल, कारण आता ऍक्सेस करायचं ना आपल्याला. हे नंबर मध्ये व्हॅल्यू स्टोअर होत आहेत फक्त. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ना व्हॅल्यू स्टोअर होते फक्त. आता ह्याचं ऍडिशन चेक करायचे ना आपल्याला. तर ऍडिशन चेक करायचं वेळेस काय करावं लागेल, ह्याच्यामध्ये कोणती मेथड आहे, चेक इक्वल. इक्वल चेक करायचं आपल्याला. मग काय करणार, आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल. मग आता कोणता क्लास आहे, रिलेशनल ऑब्जेक्ट ओबीजे 1 2 काही पण देऊ शकतो इथे तुमच्या आणि नाव. ठीक आहे. 1 करतो, ऑब्जेक्ट 1 इक्वल टू न्यू रिलेशनल. ठीक आहे. झालं ऑब्जेक्ट क्रिएट. ऑब्जेक्ट क्रिएट झाल्याच्या नंतर आता त्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला कोणती मेथड वापरायची, obj1 बरोबर. डॉट कोणती मेथड होती, चेक इक्वल. दिसतंय इंट आणि इंट दोन नंबर इंटिजर पाहिजे त्यांना. आता इथं तर त्यांनी बघ इंटिजर नंबर डायरेक्टली घेतले. इवन जर त्यांनी नसते घेतले तर आपण काय केलं असतं, ॲज इट इज हे नंबर ॲज इट इज टाकले. कारण ह्याच्या मेमरीमध्ये आपण व्हॅल्यू पाठवलेली ह्याच्यात स्टोअर झाली ना. ह्याने इनपुट दिलं आणि ह्याच्यात स्टोअर झालं. लक्षात घ्या, ह्याने इनपुट दिलं आणि ह्याच्यात स्टोअर झालं. कळलं. आता आपण काय केलं, ऑब्जेक्ट डॉट चेक इक्वलनी ह्या मेथडमध्ये हे दोन पॅरामीटर्स आर्ग्युमेंट पास केले. हे कुठे गेलं, हे कॉल केल्यामुळं ऑब्जेक्ट डॉट चेक इक्वल कुठे आहे आपली, इथे इथे आलं. याच्यामध्ये नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये काय झालं, त्या व्हॅल्यू गेल्या, चेक केलं आहे का, रिटर्न काय केलं, बुलियन काय रिटर्न केलं, याचा आन्सर रिटर्न केलं. आता दोन नंबर जे पास करणार आहेत आपण, ते अजून आपल्याला माहित नाही कोणते पास करणार आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर रिटर्न होणार आहे आन्सर कुठे दिसणार, ते इथे. पण आता ते इथे आलंय, पण ते कशात तरी घ्यावं लागेल ना आपल्याला. मग आता एक तर कशात घ्यावं लागेल, बुलियन नावाच्या व्हेरिएबल मध्ये, अदरवाईज कशात डायरेक्ट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं डायरेक्ट दाखवायचं. कसं दाखवणार, असं डायरेक्ट. आणि ह्याच्या पुढे पण तुम्ही असं वापरू शकता डबल कोट्स मध्ये, की काय D2 numbers आर. ठीक आहे. ट्रू काय येणार, फॉल्स येणार. ठीक आहे, काय असेल ते असेल. आणि त्याच्यानंतर फक्त ऍड वापरायचं, जेणेकरून करून परत एकदा. आता बघ, फर्स्ट नंबर मागेल फर्स्टली, काय एंटर द नंबर. ऑब्जेक्ट क्रिएट झाला आणि आता एंटर द नंबर. आता काय होणार, फर्स्ट लाईन ऑब्जेक्ट क्रिएट झाला, इथे हे आले बघा ॲज इट इज. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएट झाला हा स्कॅनरचा, आणि ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पास करायचं. व्हॅल्यू पास करू, तुम्ही काय करायचं, व्हॅल्यू पास इंट नंबर इज इक्वल टू एक व्हॅल्यू पास केली, झालं 25. मागितला नंबर टू काय केलं आपण, 20 27 245. ठीक आहे. आता एंटर झालं, त्याच्यानंतर नंबर 2 पण प्रिंट झाला, दिसतंय नंबर 2 झालं, नंतर नंबर 2 बी दिला. आता आपण काय केलं, ऑब्जेक्ट क्रिएट केला, ऑब्जेक्ट क्रिएट झाला. ठीक आहे. ऑब्जेक्ट क्रिएट झाल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर काय केलं, थर्डला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल मध्ये ह्या मेथडला कॉल केला. ठीक आहे. आणि ह्या मेथडला कॉल केला, त्या कॉल केल्यानंतर ह्याचं आन्सर इथे आलं, ॲज इट इज प्रिंट झाला, आणि हे ॲज इट इज आपल्या कन्सोलला दिसणार आहे फक्त एवढं. आणि ह्याचा आन्सर इथे येणार आहे याच्या जागेवरती. बघायचं आता, करू रन केलाय, एंटर करतो फक्त. आलं आन्सर, द टू नंबर्स आर नॉट इक्वल, कारण फॉल्स आहे ना. हे जर परत रन करतो मी, रिपीट, नंबर 25 आलं ट्रू. येस सर. कळलं, समजलं का. आपण कोड कुठं लिहिलाय, दुसऱ्या क्लासमध्ये. आपण फक्त काय वापरतोय, ते मेथड वापरतोय. त्यासाठी आपल्याला ती प्रत्येक वेळेस ऍडिशन करायचं म्हटलं, ती मेथड वापरायची गरज आहे, म्हणजे मेथड क्रिएट करायची गरज आहे का, नाही. एकच मेथड क्रिएट करून ठेवायची, त्याच्यामध्ये फक्त पॅरामीटर्स पाठवायचे. ते काय करतंय,
सेम तसंच आता जसं हे केलंय तर मी किती पण वेळा पाठवू शकतो ना. जसं एक वेळेस पाठवलंय, हे नंबर्स पाठवले तेच अजून 10 वेळा पण मी पाठवू शकतो आपण नंबर. जसं हे नंबर 1 नंबर 2 पाठवले तसे. सेम मेथडचं नाव चेंज करतो. तर समजा इथं रिलेशनल आहे ना, तर मी रिलेशनल मध्ये अजून एक काय करतो, इक्वल आहे तर ग्रेटर दॅन करू शकतो. ॲज इट इज सेम पॅरामीटर्स आहेत, फक्त मेथडचं नेम चेंज होईल ना. काय चेक ग्रेटर, ठीक. इंट वन नंबर 2 इथं काय येईल? ग्रेटर दॅनचं साइन येईल सर. सिंपल. नंबर 1 नंबर 2 पेक्षा ग्रेटर आहे का? सिंपल आहे. आता हे रन होईल का बघा, रनचा ऑप्शन येत नाही, दिसतंय का इथं? रन नाही दिसतंय कारण याच्यामध्ये मेन मेथड नाही. सेव्ह केलं, ऑपरेटर्स मध्ये आलो. आता त्याच ऑब्जेक्टने काय केलं, तेच नंबर चेक करायचं. ऑब्जेक्ट डॉट ऑब्जेक्ट 1 डॉट आली ती मेथड चेक ग्रेटर, केले पॅरामीटर पास. आता ह्याचा आन्सर पण ॲज इट इज येणार आहे ना त्याच्यामध्ये. किंवा हे कॉपी करा, ह्याच्यामध्ये पेस्ट केलं, झालं सेम. काय आन्सर येईल नंबर पास केल्यावरती? समजा आता नंबर पास करतो मी डबल, नंबर 40 आणि नंबर 10. आता फर्स्ट आन्सर काय येईल? इक्वल इक्वल टू आहे का? नाही, फॉल्स येईल सर. सेकंड काय? सेकंड ए इज ग्रेटर दॅन बी आहे का? म्हणजे नाही, नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2 आहे का? सॉरी, इथे काय लिहिले बघा, फॉल्स येईल सर. गेलं. काय लिहिलं इथं? नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2. जर असेल तर काय होणार आहे? ट्रू और फॉल्स. मग इथं नंबर 1 काय आहे 40 आणि नंबर 2 काय आहे 10. मग काय होईल? फॉल्स. नंबर 1 आणि नंबर 2 चं रिलेशन बघा ना. नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2 आहे ना, करेक्ट आहे ना? मग ट्रू येणार सर तिथं. हा ट्रू येणार आहे. करू एंटर. बघा, फर्स्ट टू नंबर्स आर फॉल्स. काय आले ते इक्वल आहेत का? नाही. आणि ते ट्रू का आलं? तर इथे चेक गेटर केलं आपण. आता हे कसं केलं इथे इथे बघा. फर्स्ट काय झालं, चेक केलं त्यांनी, काय कॉल केलं आपण, चेक इक्वल. इक्वल आहेत का ते? इक्वल नाहीत म्हणून काय आलं तिथं? फॉल्स आलं, दिसतंय. आणि त्याच्यानंतर अजून एक काय केलं आपण, चेक ग्रेटर. ग्रेटर नावाच्या मेथड मध्ये काय केलंय, ग्रेटर आहे एक बी पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे सॉरी नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये नंबर 1 हा ग्रेटर आहे का नंबर 2 पेक्षा? तर आहे ना, आपल्याला दिसतंय 40 आणि 10 मध्ये. मग ते त्याने चेक केलं ग्रेटर आहे का, बघा. नंबर एक 14 10 पेक्षा मोठा असतो ना, हो सर. बघा तिथं ट्रू आले. आपण फक्त मेथड कॉल केले, तिथं मेथड लिहिली का इथे आपण ह्याच्यामध्ये ह्या क्लासमध्ये? नाही सर. हा यूज आहे, बाकी काय नाही. क्लासचा ऑब्जेक्ट क्लासचं मेथड लिहून ठेवायचं आहे एका त्या जागेवरती, आणि त्या मेथड फक्त दुसरीकडे दुसऱ्या क्लासमध्ये त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून ऍक्सेस करायचं. कळलं? आता हे सेमच हा करायचं. सर. तुम्हाला आता हे परत हेच सेम टास्क उद्या न बघता मला समोर करून दाखवा, ठीक आहे? हा चालेल. ओके ठीक आहे, चालेल. तर लेफ्ट झालं तर चालेल तुम्ही.